गुड मॉर्निंग. आज आहे फ्रायडे आणि आम्ही जाणार होतो मूर्ती बुक करायला. त्यामुळे सकाळी सकाळी छान रेडी झालो आणि निघालो. इतक्या सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या होत्या. आमचं फिक्स आहे आम्ही कुठून मूर्ती घेतो ते दरवर्षी, पण तरीही इतक्या सगळ्या छान छान बाप्पांमधून एक बाप्पा सिलेक्ट करणं म्हणजे खूपच अवघड काम आहे. आणि यावर्षीच्या मूर्त्या बघून म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. इतक्या छान छान मूर्त्या आल्या होत्या त्यांच्याकडे. आम्हाला आज त्यांनी सकाळी फोन केला होता की नवीन मूर्त्या आल्या आहेत. काही कारणास्तव आम्ही लास्ट वीकमध्ये केली नव्हती बुक, म्हणून मग आम्ही आज आलो होतो आणि खूप सुंदर सुंदर बाप्पा होते. तर तुम्ही सगळेजण गेस करा की ह्यातली कोणती मूर्ती आपल्या घरी येणार आहे. तिथं तुम्हाला गणपतीमध्येच कळेल, मी आत्ताच नाही रिव्हील करणार. पण त्यांनी ना छोटे छोटे खूप छान असे उंदीर मामा पण आणले होते. मी ते पण बघितले, खूप सुंदर असे होते उंदीर मामा. ते सगळं बघितलं, मूर्तीचं बुकिंग केलं आणि मग निघालो हेल्थची काळजी घेण्यासाठी म्हणजेच ब्लड टेस्टसाठी. कारण अजूनही ताप जात नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं होतं. आज पाऊस पण खूप जोरदार पडत होता, त्यामुळे तिथे थांबावं लागलं आम्हाला थोडा वेळ, कारण परत भिजलो असतो बाईकवर म्हणून. तुम्ही तुमच्या घरी कोणती मूर्ती आणणार आहात आणि तुमचं काय असतं म्हणजे मूर्ती बुक करतानाचं एक एम असतं ना की आपल्याला अशी मूर्ती पाहिजे. तर ते माझ्याबरोबर नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि तुम्हाला कोणते बाप्पा आवडलेत हे पण सांगा. त्यानंतर ब्लड टेस्ट केलं, खूप जास्त हात दुखला आणि मग मी आले घरी. पाऊस खूप जास्त होता, त्यामुळे पुढचे सगळे प्लॅन कॅन्सल करावे लागले आम्हाला, कारण पावसामध्ये बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्यानंतर मग मी पावसात तशीच भिजत भिजत आले होते. जास्त भिजले नाही, कारण साईडनेच आलो आम्ही आणि छत्री पण होती. घरातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याची शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे घरात काही गोष्टी संपल्या होत्या गावावरून आल्यानंतर, मी काही अजून किराणा भरला नव्हता, म्हणून मग अर्जंटमध्ये 1-2 छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या. घरी गेले, मस्त गरमागरम डाळ भात बनवला आणि डाळ भात खूप असं छानपैकी आमचा आजचा मेन्यू होता लंचचा. ग्रोसरीमध्ये घ्यायला गेल्यानंतर इतके सगळे नवीन नवीन प्रोडक्ट दिसतात की ते बघून असं वाटतं की अरे हे पण घेऊया ते पण घेऊया. पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. अशाच पावसात मी पोहोचले घरी, छान छान लंच केला आणि रिपोर्ट्स तर संध्याकाळीच आले होते. पण मी तुम्हाला आत्ताच सांगते की रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत, काहीच नाही आहे. व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे ताप कमी होत नाही आहे. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.